नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा खूपच जबरदस्त असा प्रोमो रिलीज झालेला आहे, ज्यामध्ये आपण पाहतो की रम्या आणि वसुआत्या या दोघींनी मिळून 16 डिसेंबरचा व्हिडिओ व्हायरल करण्याचा घाणेरडा असा प्लॅन बनवलेला असतो. पण पार्थमुळे तो प्लॅन फसतो. वसुआत्या, रम्या या दोघीही एक्सपोज होतात, तेही घरच्यांच्या समोर. आणि मग घरचे त्या दोघींच्या विरोधात काय निर्णय घेतात हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपण पाहिलं की जेव्हा नंदिनीला कळतं की शारदाला म्हणजे तिच्या आईला सुद्धा काव्याने जीवाच्या अफेअरबद्दल माहिती होतं, पण त्या दोघींनी मिळून तिला सांगितलं नाही. आणि ही गोष्ट जेव्हा तिच्या लक्षात येते तेव्हा तिला फार वाईट वाटतं. ती सगळ्यांना बोलून दाखवते आणि म्हणते की मला तर असं वाटतंय माझी घरचीच माणसं माझी नाही राहिलेलीत. घरचीच माणसं जर माझ्याबरोबर अशी फसवाफसवी करत असतील तर मी दुसऱ्या परक्या लोकांवरती कसा विश्वास ठेवायचा. आणि अशा प्रकारे ती आता शारदाला बोलून दाखवत असते. तेव्हा काव्या तिला समजवण्याचा प्रयत्न करत असते, हे बघ ताई, प्लीज तू बाऊ करू नकोस. जन्मजय यांचं फक्त तुझ्यावरती प्रेम आहे आणि पार्थचं माझ्यावरती. प्लीज समजून घे ना. पण प्रेक्षकांनो, इथे ही नंदिनी इतकी ओव्हर करत असते ना, हे सगळं करण्याची तिला काही गरज नाही आहे. पण असो, याशिवाय मालिका तरी पुढे कशी जाणार. इकडे आपण पाहतो तर काय, रम्या वसुआत्या या दोघी त्यांच्या खोलीत असतात. त्या दोघीही मस्तपैकी पार्टी करत असतात, कारण त्यांना जे हवं होतं ते अगदी तसंच घडलेलं असतं. रम्या म्हणत असते, आई मी इतकी खुश आहे ना, मी तुला सांगू शकत नाही आहे. आता बघ मी पार्थला कशी मिळवते. इथे आपण मस्तपैकी पार्टी करतोय, पण तिकडे मात्र ती रडत बसले असतील. तेव्हा वसुआत्या बोलते, हो ना, तिकडे ती काव्या डसाडसा रडत असेल आणि तो पार्थसुद्धा. तर प्रेक्षकांनो, अगदी घडलेलं सुद्धा तसंच असतं. काव्या खूप हर्ट झालेली असते, ती खूप रडत असते आणि इकडे पार्थ काव्याच्या आठवणीमध्ये इतका बेजार झालेला असतो, तो अक्षरशः डोकं धरून रडत असतो. कारण काव्याच्या रिलेटेड ज्या काही आठवणी असतात त्या त्याच्या डोक्यातून जायलाच तयार नसतात आणि या सगळ्याचा त्याला प्रचंड त्रास होत असतो, वेदना होत असतात. वसुआत्या म्हणत असते, रम्या जे काही झालंय ते चांगलं झालंय, पण आपल्याला एवढ्याच वरती शांत बसून चालणार नाहीये. याच्यापेक्षा आपल्याला मोठं काहीतरी करावं लागणार आहे. जखम तशी ताजी आहे, त्यामुळे ताज्या जखमेवरतीच आपल्याला घाव घालावे लागणार आहेत. त्यावरती रम्या बोलते, आई तू नक्की काय म्हणतेस, तुझा नक्की काय प्लॅन आहे, मला काहीच कळत नाहीये. तेव्हा वसुआत्या बोलते, खरंच रम्या, एकदा तू माझी मुलगी आहेस ना, मला पटतच नाही. सगळ्या गोष्टी कशा तुला व्यवस्थित समजावून उलगडून सांगाव्या लागतात. तू आता शांत बस, तुला काहीच करायचं नाहीये. आता जे काही करणार आहे ना ते मी करणार आहे. आता फक्त बघत राहा मी काय करते ते. असं म्हणतच ती एका माणसाला फोन करते. तो माणूस बोलतो, काय झालं मॅडम. तेव्हा वसुआत्या बोलते, मी तुम्हाला आता एक व्हिडिओ पाठवणार आहे आणि तो व्हिडिओ तुम्हाला सगळीकडे व्हायरल करायचा आहे. तेव्हा तो माणूस बोलतो, कसला व्हिडिओ मॅडम. आणि अशा प्रकारे आता वसुआत्या तो व्हिडिओ पाठवते. तेव्हा तो व्हिडिओ बघून तो माणूस जाम खुश होतो आणि बोलतो, मॅडम तुम्हाला माहीत नाही आहे, तुम्ही काय भारी व्हिडिओ पाठवला आहे. उद्या तर या गोष्टीची आम्ही कशी ब्रेकिंग न्यूज करतो बघाच. उद्याची सकाळ देशमुखांसाठी खूपच धमाकेदार असणार आहे. धमाक्यासाठी रेडी राहा. वसुआत्या जाम खुश झालेली असते. ती म्हणत असते, रम्या आता उद्या फक्त मजा बघ, फक्त मजा घ्यायची आपण, बाकी काही करायचं नाही. तर आता दुसऱ्या दिवशी आपण पाहतो तर काय, पिहूच्या हातामध्ये मोबाईल असतो. ती जोरजोरात ओरडत सुटलेली असते, मामी हे बघ, मामी हे बघ. आणि मग काय, जीवा आणि मानिनी पळत येतात. मानिनी बोलते, पिहू अगं काय झालं, का ओरडतेस, मोबाईलमध्ये तू असं काय बघितलंयस का. तेव्हा पिहू बोलते, मामी अगं 16 डिसेंबरचा व्हिडिओ व्हायरल झालाय, सगळ्यांना कळून चुकलंय की नक्की काय घडलं होतं. तेव्हा मानिनी बोलते, इकडे दे, मला बघू दे. आणि मग काय, पिहू तिला तो व्हिडिओ दाखवते. व्हिडिओ पाहून मानिनीला खूप मोठा धक्का बसलेला असतो. ती बोलते, जीवा अरे हे सगळं कसं काय व्हायरल झालं. यामुळे तर आपल्या देशमुखांची किती बदनामी होईल. विक्रमला तर तोंड दाखवायला कुठे जागा सुद्धा राहणार नाही. पण हे सगळं कसं घडलं तेच मला कळत नाही आहे. कारण त्या दिवशी तर कोणीच नव्हतं. आपण सगळ्या पाहुण्यांना तिकडून हकलवून लावलं होतं. सगळेच तिकडून निघून गेले होते. आपण फक्त घरचेच तिथे उपस्थित होतो ना. मग हा व्हिडिओ व्हायरल कसा झाला. दोघांना काहीच कळत नसतं. आणि तेवढंच तिथे मीडियावाले येतात आणि ते आता मानिनीवरती झेप घेऊ लागतात. ते मानिनीला नको नको ते प्रश्न विचारू लागतात आणि बोलतात, मॅडम तुमच्या घरातला व्हिडिओ व्हायरल झालाय. 16 तारखेला जे काय घडलं आज ते जगाला कळलंय. याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे का. नाही म्हणजे तुमची सून इतकी कॅरेक्टरलेस निघाली, याबद्दल तुम्हाला काहीतरी म्हणायचं असेल, बोला ना. मानिनी हे सगळं ऐकून तिला फार लाज वाटत असते. ती म्हणत असते, प्लीज तुम्ही इकडून निघून जा, मला काहीच बोलायचं नाही आहे. जीवा त्यांना कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत असतो, पण ते इतके सगळे असतात, ते कोणाचंच ऐकत नसतात आणि मानिनीच्या अंगावरती ते धाव घेत असतात आणि म्हणत असतात, जोवर आम्हाला आमच्या प्रश्नाची उत्तर मिळणार नाही तर आम्ही इकडून हलणार नाही. प्लीज बोला, काहीतरी बोला. आणि तुमच्या त्या सुना त्या कुठे दिसत नाही आहेत. अच्छा, म्हणजे हे सगळं घडल्यावर तुम्ही त्यांची हकलपट्टी केली का घरातून. तुम्ही जे काही केले ना ते अगदी योग्यच केलं. मला तर असं वाटतंय काव्या देशमुख याच लायकीच्या होत्या. अशा कॅरेक्टरलेस मुलीला घरात ठेवण्यात काहीच अर्थ नाही आहे.
आणि आता मात्र मानिनीला राग येतो. ती बोलते, खबरदार जर माझ्या सुनांबद्दल एक शब्द जरी वाईट काढला तर. आणि मला कळत नाहीये तुम्हाला आमच्या फॅमिली मॅटरमध्ये इतका इंटरेस्ट काय? तुम्ही निघा बरं इकडून. निघा, आत्ताच्या आत्ता निघा. जीवा प्लीज यांना इकडून निघून जायला सांग, मला त्रास होतोय. आणि तेवढ्यातच हा सगळा गोंधळ ऐकून पार्थ तिथे येतो. तो बोलतो, हे सगळं काय? हे मीडियावाले आपल्या इथे का आलेत? तेव्हा मीडियावाले बोलतात, सर अहो तुम्ही ठीक तर आहात ना? नाही म्हणजे आम्हाला तुमच्या त्या कॅरेक्टरलेस बायकोबद्दल सगळं कळालं. खरंच अहो तुम्ही एवढे चांगले आहात, ग्रीन फॉरेस्ट आहात. आणि तुमच्या बायकोने तुमच्याबरोबर काय केलं? पण तिने काय केलं? तुमच्याच भावाशी संबंध ठेवले. भलाईचा जमानाच नाही राहिलेला. अहो सर बोला ना. अहो तुमच्या कॅरेक्टरलेस बायकोबद्दल 2 शब्द तरी बोला. नाही म्हणजे तुम्ही तिला आता घटस्फोटच देणार असाल. आणि असं पण या असल्या बायकांना माहेरी टाकलेलंच बरं. आणि हे सगळं ऐकून तर पार्थच्या तळपायची आग मस्तकाला जाते. तो जोरातच ओरडतो, खबरदार, खबरदार जर माझ्या काव्याविषयी एक शब्द जरी बोलला तर. असं म्हणत असतो त्या रिपोर्टरची धुलाई करू लागतो. तो इतकं त्याला मारतो की बास, सगळेच त्याला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत असतात. पण पार्थ इतका पेटलेला असतो की त्याला आता कोणाचं काहीच ऐकून घ्यायचं नसतं. पार्थ त्याला सोडायलाच तयार नसतो. तो त्याची कॉलर धरतो आणि बोलतो, बोल बोल, ही बातमी तुला कोणी दिली? कुणी माझ्या बायकोची बदनामी केली? मला आत्ताच्या आत्ता त्या व्यक्तीचं नाव हवं आहे. सुरुवातीला तो माणूस काही सांगायला तयार नसतो. पण पार्थ त्याला इतकं बदलून काढतो की आता त्याला खरं बोलण्याशिवाय त्याच्याकडे दुसरा कोणताच पर्याय नसतो. तो बोलतो, सॉरी मला माफ करा सर, हे सगळं मी माझ्या मनाने नाही केलं. तुम्हीच विचार करा, ही तुमच्या घरातली बातमी मला कशी कळेल? खरं तर हा व्हिडिओ तुमच्याच घरातल्या एका माणसाने सगळीकडे पाठवला आहे. प्लीज मला सर माफ करा, हे सगळं मी माझ्या मनाने नाही केलेलं. आणि प्लीज मला सोडा, माझी कंप्लेंट करू नका. माझी 2 लहान लहान मुलं आहेत. माझा नाही, किमान त्यांचा तरी विचार करा. वसुहत्या मात्र डोळे वटारत असते आणि त्याला खुणवून सांगत असते की माझं नाव घ्यायचं नाही. तेव्हा पार्थ बोलतो, ठीक आहे मी तुझी कंप्लेंट नाही करणार, पण मला सांग त्या व्यक्तींचं नाव सांग, कुणी हा व्हिडिओ व्हायरल केला. आणि आता मात्र तो माणूस घाबरूनच वसुहत्याकडे बोट करतो. वसुहत्या, रम्या या दोघींची टरकलेली असते. तो माणूस बोलतो, या मॅडमनी, वसू मॅडमनी मला फोन केला होता आणि या सगळ्याची माहिती दिली आणि त्यांनीच मला व्हिडिओसुद्धा सेंड केला होता. पार्थ आता ठीक आहे बोलतो आणि त्या सगळ्या रिपोर्टर्सला तिकडून जायला सांगतो. सगळेच आता तिकडून निघून गेलेले असतात. पार्थच्या तर तळपायची आग मस्तकाला गेलेली असते. तो म्हणत असतो, वसुहत्या हो तुमचं काय करायचं? तुम्ही आम्हाला जगू देणार नाही आहे का? एकतर तुमच्यामुळे हे जे काही घडले ना, ते तुमच्यामुळे घडले. तुम्ही जर तेव्हा नंदिनीला किडनॅप केलं नसतं तर ही वेळ आमच्यावर आलीच नसती. तुमचं काय करावं ना तेच मला कळत नाही आहे. आणि आत्तासुद्धा तुम्ही आमची बदनामी करताय. एवढं करूनसुद्धा तुमचं पोट भरलं नाही का? आणि तुम्ही स्वतः बायका असून एका दुसऱ्या बाईच्या चरित्र्यावरती डाग लावायला तुम्हाला लाज वाटत नाही वसुहत्या? मानिनी तर वसुहत्याचं थोबाडच फोडते आणि बोलते, बास बास वसुताई, आता खूप झालं. आता मी सहन करणार नाही. आता विक्रम येऊ दे, तुमचा काय ते निकाल तेच लावतील. तेव्हा आता विक्रम नक्की काय करेल? त्यांना घराबाहेर काढेल का पुढे त्यांचं काय हाल होईल? हे सगळं आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये बघायला मिळणार आहे प्रेक्षकांना.